हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या मम्मीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब केला. मी गाथा आणि मी तीर्था. शंभो कुणाला करायची? शोना, शंभो कुणाला करायची आता? ए चिटुकल्या, शंभो कुणाला करायची? गाथा, हे गाथा, शंभो कुणाला कलायची? हे चिटुकल्या, गाथा, शंभो कुणाला करायची? चला शंभो करायला. हे चिटुकल्या, अजून झोप जाई नाही होय? तर ह्या फ्रॉकी मी त्यांना ऑनलाईन मागवलेल्या होत्या लक्ष्मीपूजनासाठी घालायला. तर ही मी तीर्थासाठी सजेस्ट करेल. तर मला ही तीर्थासाठी घालायची आहे. ही अशी आहे, नेव्ही ब्लू कलर आहे आणि याचा कलर आहे तो म्हणजे वांगी कलर, पर्पल. तर मी ही गाथासाठी ऑर्डर केली आहे. ही गाथाला घालणार आहे संध्याकाळी, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. तिला मी आंघोळ घालणार आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मी नाही याच्या आधी तिला आंघोळ घातलेली, तीर्थाला सुद्धा. पण मी दिवाळी चालू झाल्यापासून आजी सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे मी ट्राय करते, मला जमते तसं मी त्यांना आंघोळ घालते. आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की मी रात्रीचा व्लॉग सुद्धा शूट करणार आहे. म्हणजे मी रात्री लक्ष्मीपूजनाची तयारी किंवा गाथा तीर्थाचं सुद्धा आवरायचंय, छान असं आवरायचंय. मी त्यांना आता गंध लावणार नाहीये, म्हणजे आपण जो काला टिका लावतो आंघोळ झाल्यावरती तो लावणार नाहीये, कारण की तसंच ठेवणार आहे. आज त्यांना आंघोळ झाल्यावरती रात्रीपर्यंत जेव्हा त्यांचं आवरणार आहे त्यांना मला चंद्रकोर लावायची, त्याच्यामुळे मी तसंच ठेवणार आहे त्यांना. तो व्लॉग शेवटपर्यंत बघा. त्यांना मी तो ड्रेस घालणार आहे. आणि मी काल जसं की ज्वेलरीसाठी बाहेर गेलेले होते, मला नथ आणि थोडं कानातलं वगैरे घ्यायचं होतं, त्यासाठी म्हणजे सकाळपासून त्यांचंच आवरून चाललंय. त्या दोघी सुद्धा झोपलेल्या होत्या. म्हटलं की आता माझं आवरून घ्यावं तोपर्यंत. आता गाथाला आवरून, म्हणजे गाथाला आंघोळ घालून ती सुद्धा झोपेल, मग तोपर्यंत मला रांगोळी काढून घ्यायची. आणि माझा अवतार तर तुम्ही बघताय, मला आवरायचंय, पण मी नंतर आवरणार आहे. म्हणजे आधी ह्यांचं आवरणार आहे, नंतर मी माझं आवरणार आहे. फरशी पुसून झालंय, गाथा सुद्धा झोपली आहे. आता आपण ना रांगोळी काढून घेऊयात. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढते. म्हणजे मला एवढी फास्ट आणि चांगली नाही जमत, पण मी काढणार आहे आज. आणि स्वयंपाकाला सुद्धा लवकर लागणार आहे. तर बघूयात, आपण आधी रांगोळी काढून घेऊयात. मी रांगोळी काढायला घेतली, पण माझ्या मोबाईलमध्ये मी एक रांगोळी सेव्ह केली आहे. तर ती रांगोळी मला लक्ष्मीपूजना दिवशी काढायची होती. आणि जर का मी हा मोबाईल लावला तिथे शूट करण्यासाठी, तर मी मोबाईल कसा बघणार? त्याच्यामुळे मी आता यश यायची वाट बघते. त्याला मी माझी रांगोळी सेंड केली आहे. तर तो आल्यावरती मी त्याचा मोबाईल घेऊन मी माझ्या मोबाईलवरती शूट करते आणि त्याच्या मोबाईलवरती पाहून रांगोळी काढते. आज लक्ष्मीपूजन झाल्यावरती आम्ही इथे उद्या नाहीये, तर उद्याची तयारी चालू आहे. तर उद्या आम्ही गावी चाललोय. गाथा, तीर्था, मी, यश आणि चौघंसुद्धा आम्ही गावी जाणार आहोत. तर त्याची तयारीच ही चालू होती. इथे आम्ही गाथाची, तीर्थाची बॅग भरली आहे. इथे ह्या सॅकमध्ये माझे कपडे आहेत आणि याच्यामध्ये गाथा, तीर्थाला म्हणजे त्या फॉर्म्युला दूध चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं फॉर्म्युला दूध आहे. आणि यश सॅक बाहेर आहे, तर त्याची सुद्धा वेगळी भरली आहे, कारण की तो आमच्याजवळ नसणार आहे आणि तो दुसरीकडे राहणार आहे, आम्ही दुसरीकडे असणार आहोत. तर आपण भेटूयात तो आल्यावरती. आणि तो आल्याशिवाय मला रांगोळी नाही काढता येणार. तो आल्यावरती आपण रांगोळीला सुरुवात करूयात.
एवढं लवकर लय उशीर होईल परत आवडलं स्वयंपाकात रांगोळी काढून घेतली त्यात वेळ जाईल देखील काय होईल उठले की पोरले मध्ये नाही असं पहिल्यांदा ते काढून घे ते तर आंघोळ घातली की झोपली झोपले तुला परत नाही म्हटलं मम्मा छान छान ड्रेस घालणार, नवीन नवीन कपडे, दिवाळीला नवीन नवीन कपडे. मी तर खूप आनंदी आहे आज खूप आनंदी आहे. मम्मा माझं छान छान आवरणार, मेकअप शेकअप करणार. रांगोळी काढून झाल्यावरती आणि स्वयंपाकसुद्धा लवकरच केला जेणेकरून लवकर आवरता येईल, कारण गाथा आणि तीर्था दोघींचंसुद्धा आवरायचं होतं. मग भातसुद्धा लावून घेतला, चपात्या झालेल्याच होत्या. मग माझं 5:15 वाजता पूर्ण मी रेडी झालेली होते आणि 8पर्यंत मुहूर्त होता लक्ष्मीपूजनाचा. मग तसं पाहायला गेलं तर थोडा उशीर झालाच, पण झालं बऱ्यापैकी सगळं आवरून. तिची केस पकडते ते. आपण फुल भाजी करून चांगले काढू तेवढं फक्त हां हां.
लक्ष्मीपूजन झाल्यावरती आम्ही आरती केली, मग नैवेद्य दाखवला, नंतर माझे फोटो काढले. गाथा तीर्थाबरोबरसुद्धा आम्ही छान असे फोटो काढले. आणि असं झालं माझं सगळं लक्ष्मीपूजनाची तयारी, आमची दिवाळी. आणि उद्या आता आम्हाला जायचं आहे, त्याच्यामुळे आता त्याची तयारीसुद्धा करायची आहे. आमचं सगळं आवरून झाल्यावरती आम्ही जेवण केलं आणि मग तिथून पुढे आम्ही झोपी गेलो. असा होता माझा आजचा व्लॉग. तर पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.